कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी ते लोणारवाडी मार्गे थेट कर्नाटक राज्याच्या सीमेला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। सध्या या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल आणि खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे। या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शाळकरी मुले शेतकऱ्याचे अतोनात हाल होत आहेत। या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, आजारी रुग्ण प्रवास करतात। रस्त्यावर गुडघाभर चिखल साचल्याने दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे। अनेक विद्यार्थ्यांना चिखलातून पायपीट करत शाळा गाठावी लागत आहे। शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारात नेण्यासाठी आणि दुग्ध व्यावसायिकांना दूध डेअरीपर्यंत पोहोचवण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे। एक प्रकारे प्रवाशांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। आंतरराज्य वाहतूक विस्कळीत हा रस्ता पुढे कर्नाटक राज्यात हद्दीतला जोडत असल्याने या मार्गावरून आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवजड वाहने चिखलात अडकून पडत आहेत, ज्यामुळे वाहतूक तासनतास ठप्प होत आहे। खड्ड्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुस्त। अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी, ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदने दिली, आंदोलनाचा इशारा दिला, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता या रस्त्यावरील नागरिकांचे हाल दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल रांजणी आणि लोरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि प्रवाशांनी दिला आहे। TS न्यूज मराठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे।